धन्यवाद. आपण थोडंसं मला वाटतं की 2 मॅच नंतर आपण सिंगिंग करायची आहे का, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू आपण सध्या बघतोय. एका साईडला फलंदाज आहे चेतन मोहीर आणि जिग्नेश मात्रे अशी जोडी. पहिल्या चेंडूला भिरकावलाय, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. धन्यवाद धन्यवाद. षटकार येतोय, षटकार धावसंख्या होती ती 6. चला वेळ वाचला पाहिजे आपल्याकडे कारण 2 मॅच अजून खेळवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. गती परिवर्तन केलं जाते इथून. डॉट चेंडू, चांगला चेंडू हाताळताना राम. गोलंदाजी मार्कवरती असताना युवा ग्रुप वाघोबा कुंभारपणाचा हा संघ. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पुन्हा एकदा राम. यावेळी चेंडू जातोय. राम स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये धावचीची संधी. इथून गडी बाद होतोय. चांगला आपल्या फॉलोथ्रोमध्ये इथून क्षेत्ररक्षण केलं जाते आणि परतावं लागतंय. डीजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला काही करायचं विष्णू, थोडस आपल्याला स्पीडअप करायचंय. इथे सदस्य आलेले आहेत सगळे कैची गँगचे सदस्य. कोषाध्यक्ष, पहिला अध्यक्ष होते, थोडेसे लांब गेलेत. सदस्य कैची गँग. यार जबरदस्त चेंडू. फलंदाजाला हा चेंडू समजला नाही. डॉट चेंडू. राम षटकार आल्यानंतर जबरदस्त कमबॅक. गोलंदाजी करत असताना 4 चेंडू आणि धावसंख्या होती ती 6 धावा. 6 धावा. जबरदस्त गोलंदाजी. चला थोडं स्पीडअप थोडं काय करायची आहे. कैची गँग कंपनी, ग्रुप ऑफ कंपनीज, भावेश पाटील. इथून बॅटची एज परतावा लागते. आणखीन एक गडी बाद. बॅक टू डगआउट. गॉन. धन्यवाद धन्यवाद. चला दोन्ही संघ कर्णधार आहेत इकडे. आपण चिठ्ठ्याचा लॉस टाकणार आहेत. बाबू या इकडे. यातली एक चिठ्ठी उचलली जाईल. दिदू थांब पहिले चिठ्ठ्या केवढ्या बघते. एक तू कला थांब. जय विजय बंदराळी संघ बाय. यावून मला विजय नावाला म्हणून जय विजय बंदराळी संघाला बाय दिलेली आहे. कोणतरी या पोरीला 500 रुपये द्या. 500 रुपये घेऊन यायचं आहे. प्रथमेश मोहीर 500 रुपये घेऊन यायचं आहे. नक्कीच. चला आपण इनिंग सुरुवात होते. तर या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय नरेशजी पाटील साहेबांचे इथे स्वागत सन्मान केलं जाईल. विनंती असेल की अशोक भोईर असतील त्यांच्या हस्ते स्वागत सन्मान केलं जाईल नरेशजी पाटील यांचा. इथून चांगला फटका मॅच मध्ये सुद्धा जाणार आहेत. आपण 34 बनवायचे आहेत. नक्कीच मॅच चालू राहील. आदरणीय सन्माननीय नरेशजी पाटील साहेबांचा इथे सन्मान. माईची शाल आणि फुलासारखे फुलत राहावे म्हणून पुष्पगुच्छ.
आपण सध्या बघतोय या DBN लाईव्हच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर अजून एक या व्यासपीठावरती कालच्या दिवसामध्ये ज्याने जबरदस्त कामगिरी केली आणि आपल्या संघाला वन मॅन शो ज्यांनी केला असे कोपरी गावातील एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, विनंती असेल हेमंत पाटील साहेबांच्या हस्ते त्यांचा स्वागत सन्मान केला जाईल. निखिलजी ओगे यांचा इथे स्वागत सन्मान केलं जात आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, 4 चांद लावले म्हणून तुमचा इथे स्वागत सन्मान. अशोक पाटीलचा सुद्धा सन्मान केला जाईल. करायचा मास्टर खेळाडू आहे तो. आणि इथून पारदर्शक. अरे काय लाख रुपये घेऊन आलाय काय? अजून एक व्यक्तिमत्व रोहिताजी पाटील, विरार ग्रामीण प्रीमियर लीगचे जे सर्व आहेत ज्यांच्या माध्यमातून विरार ग्रामीण प्रीमियर लीग उभारली जाते असे रोहिदास पाटील यांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. नितीनजी गावडे यांना विनंती असेल की त्यांच्या हस्ते केला जाईल. नितीनजी गावडे यांच्या हस्ते केला जाईल. घेऊन नक्कीच आपण सध्या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. 4 चेंडू 16 धावा झालेल्या आहेत सध्या तरी फलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ साईनाथ गोलंदाजी मार्कवरती आहे. आणि भावेश पाटील एक नारंगी गावातील एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचा सुद्धा इथे स्वागत सन्मान केला जाईल. धन्यवाद. डीजे थोडं थांबायचं आहे. बालूजी भोईर कोपरी गावातील एक गोड आवाज, घासकोपरी गावातील एक गोड आवाज, त्यांच्या हस्ते स्वागत सन्मान केला जातोय भावेशजी पाटील यांचा. थोडा सरा असं. यावेळी डॉट चेंडू. तू काय घडलंय? इथून बॅट आणि चेंडूवर संपर्क झाला नाही आणि नक्कीच. आणि त्याच्यानंतर अजून एक आपण करतोय अशोक पाटील यांचा स्वागत सन्मान केला जाईल. अशोक पाटील या गावातील मास्टरचे खेळाडू आहेत आणि ज्यांच्याकडनं आम्ही म्हणजे ज्यांच्या मॅच बघायला आम्ही जायचे ना असे अशोक पाटील फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जाते. कसरली गावामध्ये जबरदस्त कामगिरी. अशोक पाटील 8 विकेट काढले होते एकट्यानेच. गोलंदाज अल्पेजी पाटील यांच्या हस्ते त्यांचा स्वागत सन्मान केला जाईल. अशोक पाटील असं राहणीमान एकदम साधा आणि सिंपल आहे पण माणूस एक नंबर आहे. व्यक्तिमत्व जबरदस्त आहे. महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत बऱ्याच वर्षापासून. स्वागत सन्मान केला जातोय आणि मला वाटते का कापून 25वर पगार आहे त्यांना. चला मैदानी आतमध्ये जातोय. जोडले जातील स्वप्नील पाटील. तिसरं इथून झेल बाद होतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 22 धावा. आता विजयासाठी पहिली इनिंग आहे. मला वाटतं पहिली इनिंग आहे. माफ करा. या षटकातील तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे स्वप्नील पाटील. पहिला चेंडूवर विकेट. शुभम बॅक टू डग आउट. आता नवीन बॅट्समॅन बघितलं तर जयेश किनी नवीन बॅट्समॅन. दीपक तिसरा षटक. पहिल्या चेंडूवर विकेट आणि तिसरा चेंडू तिकडे लेग साइडला. पंकज येतो चेंडूचा खाली आणि मात्र एकच रन्स म्हणायला गेले. एक सिंगल. 2 चेंडू रन्स बघितलं तर 23 धावा. आणि आता तिसऱ्या षटकात तिसरा चेंडू असेल. स्ट्राईक कडे बघितलं तर विघ्नेश पाटील खतरनाक बॅटिंग करतात. 2 षटकार आल्यात त्याच्या बॅटीतून. आता तिसरा चेंडू बघूया. हो चांगली बॉलिंग
सुपर बॉलिंग इकडे दीपक यांची. 3 चेंडू झाल्यात फेकून आणि 23 धाबा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये आणि विघ्नेश याला रोखून ठेवलेला आहे. चौथा चेंडू तिसऱ्या षटकातला. स्ट्राईकडे बघितलं विघ्नेश आणि लेग साइडला पुल टू चेंडूला पुल केला आणि चेंडू सीमारेषा पार. हा आला षटकार डीजे. थँक्यू डीजे. 4 चेंडू आणि 29 धाबा. 5वा चेंडू असेल षटकातला आणि पुन्हा एकदा ऑन साइडला पुन्हा एकदा षटकार. विघ्नेश चांगली बॅटिंग करतात आपल्या टीम साठी. धन्यवाद 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 डीजे. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटकेबाजी. जबरदस्त फटकेबाजी. 5 चेंडू 35 धावा. 2-3 गडी बाद. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. जयदुर्गा रायपाडा संघ आपण तयार राहायचा आहे लगेच फिल्डिंग साठी. ऑन साइडला इंटू द गॅपच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बघत राहील कारण त्याच्या डोक्यावरनं चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. धाव संख्या धन्यवाद धन्यवाद. धाव संख्या होती ती 39 धावा. 40 धावा बनवायच्या आहेत युवा ग्रुप वाघोबा कुंभारपाडा या संघाला. लगेच चला जयदुर्गा रायपाडा संघ आपले क्षेत्ररक्षण पाठवून द्यायचं आहे लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षक यायचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये. चला चेतन पाटील आणि कंपनी मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. विघ्नेशची खतरनाक फलंदाजी. 1 मॅन शो. 29 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या असा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. दिगंबर मात्रे सध्या तरी टेन्शन मध्ये आहेत. त्यांना अध्यक्ष बनवले. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग करू नका प्लीज. चला कुंभारपाडा संघ 2 फलंदाज पाठवून द्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि मला वाटतं की जेव्हा ती चिठ्ठी काढण्यात आली ना म्हणजे जी एक चिठ्ठी काढण्यात आली त्यामध्ये जय विजय बंदराली संघ यांना बाय घोषित करण्यात आली आणि त्यासाठी पारितोषिक सुद्धा दिले. प्रथमेश भोईरची फरमाईश होती. प्रथमेश भोईरने सांगितलेलं. अशोक पाटील आहेत आणि नक्की त्यांचे आपण 2 शब्द त्यांच्याकडनं ऐकणार आहे. ती स्पर्धा आयोजित केली राजीवजी भोईरेने. राजीवजी भोईरेने जी स्पर्धा आयोजित केली भोईर ब्रदर्स या आयोजनाबद्दल काय बोलाल? एकदम चांगलंच आहे ना. एकदम फ्रेश मस्त एकदम भारी वाटतं. मग काय वाटतं इथून आपल्या गावातील जे खेळाडू आहेत रायपाडा टाकपाडा खंदरपाडा कुंभारपाडा या गावातील जे खेळाडू आहेत ना त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म आहे का? हा हे चांगलंच आहे. चांगलंच आहे ना. आवाज कमी जरा बंद करा. नक्कीच सध्या आपण डीबीएनच्या माध्यमातून जोडले गेले. मैदानाच्या दिशेने जाईल. बनवायचे 40 धावा. 18 चेंडू 40 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण सध्या बघतोय रायपाडा संघाकडनं राम आणि विष्णू अशी जोडी. एकच म्हणजे दोन्ही एकाच अवतार आहेत. एका साईडला राम आहेत एका साईडला विष्णू आहेत. हितेन गोलंदाजी मार्कवरती हितेन आहे. चला वेळ जातो भाया प्लीज थोडं सहकार्य करा. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. या सामन्यामध्ये जो विजय होईल तो सरळ पाटली या संघासोबत. विष्णूने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय शेवटच्या क्षणाला झेल सुटला जातोय. शेवटच्या क्षणाला या खेळाडूला घेतलं होतं 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट मिड विकेट
मिड ऑफच्या क्षेत्राचा जर विचार केला तर चांगलं गेलं होतं गोलंदाजाने, पण तिथून झेल सुटला जातोय. हा झेल माग ठरेल का? आता 17 चेंडू आणि 39 धावेची आवश्यकता. खराब चेंडू हाताळताना वाईट चेंडूचा इशारा येतोय. आमचे मान्यवर पण बसले ते सुद्धा सांगतात की हा वाईट चेंडू आहे. अशोक पाटील आहेत सध्या, माझे खेळाडू आहेत ज्यांच्याकडनं आम्ही क्रिकेट शिकलो. खरंच म्हणजे त्यांच्याकडनं त्यांच्या संघातून आम्ही खेळायचो आणि तिथून नंतर मास्टर संघ आता खेळतात. चांगला चेंडू डॉट चेंडू हाताळताना 2 चेंडू, धावा बनवल्या 2, अजूनही 38 बनवायचे आहेत. 16 चेंडू 38 धावा. षटकारांचा पाऊस पडावा लागेल, एक मोठी इनिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षक जयेश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. शेवटच्या क्षणाला इथे 1 बाउंड चेंडूला फील केलं जात आहे आणि इथे एक धाव फलकावरती लागत असताना धावसंख्या फलकावरती लागल्या जातात त्या म्हणजे 3. चेंडूचा जर खेळ बघितला तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. विष्णूच्या बॅट मधून विष्णू नावाचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद. याच्यानंतर सामना 2 षटकांचा असेल. या संघामध्ये 2 संघ विजयी होईल. कर्णधार तर आहे तिथे पाटल अली संघाचे. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मला वाटते किती बॉल झालेत? 4 चेंडू झालेले आहेत. दिगंबर म्हात्रे स्कोररच्या भूमिकेमध्ये, जबरदस्त स्कोरर. वाईट चेंडूचा इशारा येतोय. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. षटकार येतोय. धावसंख्या होते फलकावरती लागली जाते ती म्हणजे 10 धावा. जबरदस्त. प्रेक्षक जिकडे जागा भेटले तिकडे रिक्षातून, बाईकवरनं, आपण जे स्टँड बनवले त्या स्टँड मधून सुद्धा प्रेक्षक सध्या या मॅचचा आनंद घेतात. विष्णू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 40 बनवायचे आहेत. सध्या तरी 10 वरती पोहोचलाय. चला वेळ वाया जातोय, प्लीज थोडं सहकार्य करा. ऑन साइडला विष्णूचा करारा फटका, चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. धन्यवाद. प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. बाहेर झेल पकडला, बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल पकडला तर कमलाकर म्हात्रे जैनुमान रेती बंदराचे अध्यक्ष यांच्याकडनं प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. झेल पकडा आणि 100 रुपये घेऊन जा. कमलाकर म्हात्रे यांना विनंती असेल की 1000 रुपये पाठवून द्या, कारण प्रेक्षक इकडे येईल. नाही, मान्यवर विनंती असेल की आपण पैसे इथे कॅश पैसे पाठवून द्या. चालेल. या हा गेम जेव्हा संपेल, आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. ऑन साइडला रामच्या बॅट मधून मोठा फटका येईल का? इथे चेंडू जातो सीमारेषा पार. रामच्या बॅट मधून दमदार षटकार. धाव संख्या होते ती म्हणजे हॅलो 22 धावा फलकावरती लागले गेल्यात. सध्या तरी 3 चेंडूवरती 3 षटकार. दिगंबर म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिक बंधूसाठी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. दिगंबर म्हात्रे 300 रुपयाचा. इथून चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक धाव पलून काढली. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जगलर सुरू आहे. सध्या तरी हुल देण्याचं काम केलं जाते. एक धाव येते. धाव संख्या होती 23. आता अजूनही जगलर सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या होती ती 23.
दिगंबर म्हात्रे, दर्पण भगत यांच्याकडनं हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये पारितोषिक. धाव संख्या 23 धावा. जबरदस्त माहोल बनवलाय. अल्पेजी पाटील, त्यानंतर विचार केला तर बालू भोईर असतील, त्यानंतर नितीनजी गावडे असतील, विशाल कांबेरे असतील सध्या डीजेच्या भूमिकेमध्ये, प्रमोद पाटील असतील, त्यानंतर जतीन म्हात्रे असतील, सचिन असतील, ढोलकी वाद्य. सध्या माहोल बनवलाय, पण सध्या मैदानाच्या आतमध्ये माहोल बनवला जाईल का? वन बाउंड चेंडू सीमारेषा पार, चौकार. धाव संख्या होती ती 27 धावा. 27 धावा फलक्यावरती लागल्या गेल्यात. हॅलो, मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? वीरान वसाई शहरात होते नावाची आग. नम जनार्दन मामा दिनकर मामा दोनच वाघ. जनार्दन मामा दिनकर मामा दोनच वाघ. जनार्दन मामा दिनकर मामा दोनच वाघ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जनार्दन मामा दिनकर मामा दोनच वाघ. नक्कीच आवाज खूप चांगला आहे, गाणं खूप सुंदर आहे, पण तिकडे बॅटची एज लागली तर त्यांच्यापर्यंत आवाज अंपारपर्यंत पोहोचणार नाही, म्हणून थांबवण्याचं काम आहे, दुसरं काय नाही. पण सध्या महिन्याच्या आतमध्ये डॉट चेंडू येतोय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा. यावेळी इंटू द गॅप मध्ये चेतन चुकी 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 होते. इथून जेल सुटला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? मैदानाच्या आतमध्ये फेकी खराब होते आणि इथून 2 धावा येतात. धाव फलकावरती धावा लागल्या जातात. 29 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक पाठलाग आहे 40 धावेचा. आता 7 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 11 धावेची आवश्यकता. आणि वन्स मोर, या गाण्याला वन्स मोर झाला म्हणजे थांबा थांबा थांबा, सध्या काही करू नका. शेवटचा चेंडू. 7 चेंडू 11 धावेची आवश्यकता. हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विष्णू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पळून काढे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. नो मॅच लँड मध्ये चेंडू कार्पेट पद्धतीने रोल केला जातोय. तिसरा क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडूला फील करतोय. 2 धावा येतात. या षटकाचा 2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धाव फलकावर धावा लागल्या जातात 31. 6 चेंडू 9 धावेची आवश्यकता. मामा दिनकर मामा दोनच वाघ. जनार्दन मामा दिनकर मामा दोनच वाघ. जनार्दन मामा दिनकर मामा दोनच वाघ. जनार्दन मामा दिनकर मामा दोनच वाघ. विरार वसाई शहरात होते नावाची आग. विरार वसाई शहरात होते नावाची आग. नम दिनकर मामा जनार्दन मामा दोनच वाघ. दिनकर मामा जनार्दन मामा दोनच वाघ. एक नंबर. धाव संख्या होती ती 31. 9 धावेची आवश्यकता. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. रायपाडा संघ आज मला वाटते ना चित्र बदलले. आज या संध्याकाळच्या सत्रामध्ये काय ऊन आहे, ते कडक ऊन आहे सध्या तरी. आणि नक्कीच आपण बघतोय व्यासपीठावरती पुन्हा एकदा आदरणीय सन्माननीय आत्माराम दादा पाटलांचं इथे आगमन होत असताना, त्यानंतर नरेशजी पाटील यांचं इथे आगमन होत असताना व्यासपीठावरती. चला आता 9 धावेची आवश्यकता. चेतन भोईर जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल. राम आहेत तर एका साईडला विष्णू, दोन्हीच एकाच देवाचे अवतार. नक्कीच. आणि पुन्हा एकदा विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न होत असताना आत्माराम दादा पाटील या शिरगाव गावातील एक गोड व्यक्तिमत्व, संजीवनी ॲप्टिक्सचे मालक सध्या तरी आपण बघतो व्यासपीठावरती. आणि नरेशजी पाटील असतील आणि अजून मान्यवर आहेत, मयूरजी गावडे असतील, त्यांना विनंती असेल. त्यानंतर बाबूदादा पाटील यांचं इथे आगमन होत असताना 6 मध्ये 9 बनवायचे आहेत. फटका तर खूप चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद धन्यवाद. सध्या तरी पाऊस पडेल असं गाणं लागलं होतं, बारीक बारीक. पण बारीक बारीक पाऊस नाही तर मोठे फटके येतात. षटकार. धाव संख्या होती ती म्हणजे
35 धावा. आता 5 धावीची आवश्यकता. 5 धावीची आवश्यकता. वाईट चेंडूचा इशारा येतोय. आता 5 चेंडू 4 धावीची आवश्यकता. सामन्यामध्ये रंगत पाहायला भेटते. सध्या तरी मैदानावरती बंधूची जी खेळी होती, जबरदस्त फटकेबाजी होती. किशोरजी भोईर यांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू, खराब चेंडू हाताळताना चेतन भोईर. धाव संख्या होती ती 37. 3 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 3 धावा. लगेच कर्णधार यायचा आहे टॉस साठी. आपण टॉस केला जाईल. आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले मान्यवर, सर्व मान्यवर. चेतन भोईर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी. ही गोलंदाजी करायची गरज होती. 3 धावेची आवश्यकता आहे. सामना धडकन तेज होती हुई. 4 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. यावेळी जबरदस्त फटका सजवलाय. चेंडू जातोय सरळ डीप पॉइंटच्या क्षेत्राच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, बघत राहील कारण पाठलाग झालाय सीमारेषा पार. आणि इथून युवा ग्रुप वाघोबा कुंभारपाडा संघ कर्णधार टॉस साठी यायचं आहे. विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती मयूरजी गावडे असतील, त्यानंतर विचार केला तर आत्माराम दादा पाटील असतील, भूपेशजी पाटील असतील, बाबूदादा नरेशजी पाटील असतील, त्यानंतर किशोर भोईर असतील. सर्वांना विनंती आहे की आपण टॉस साठी जायचं. राजीव दादा बोलते की आमची दिलो की धडकन आहे. गाणं पण होऊन जाईल. चला विनंती आहे टॉस साठी यायचं. अग पोरी तू सपनात येना